भाजपचे आमदार राहुल नार्वेकर यांची पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे। यावेळेला नार्वेकरांच्या परिचयादरम्यान झालेल्या भाषणांमध्ये नार्वेकरांसोबत चर्चेत राहिले ते काँग्रेसचे नेते आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले। आता नाना पटोले का चर्चेत राहिले, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी नाना पटोले यांना नेमके का चिमटे काढलेले आहेत, बघूया त्याबद्दलचा एक स्पेशल रिपोर्ट। राहुल सुरेश नार्वेकर विधानसभा सदस्य आणि अध्यक्षांचे आसन स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करतो। भाजपचे आमदार राहुल नार्वेकर यांची दुसऱ्यांदा विधानसभेचे अध्यक्ष म्हणून एकमताने निवड झाली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नार्वेकरांच्या निवडीनंतर केलेल्या भाषणात राहुल नार्वेकरांचं कौतुक केलं। मात्र हे कौतुकाचं भाषण करत असतानाच देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी काँग्रेस नेते नाना पटोले यांना चिमटे काढण्याची संधी सोडली नाही। महाविकास आघाडी सरकारच्या काळात नाना पटोले विधानसभा अध्यक्ष होते, मात्र नाना यांनी अचानक विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता आणि त्यानंतर शिवसेना राष्ट्रवादीच्या फुटीनंतर विधानसभा अध्यक्षपदाला आलेलं महत्त्व संपूर्ण राज्याने पाहिलंय। नाना पटोले यांनी महाविकास आघाडीच्या काळात दिलेल्या राजीनाम्यावरून मुख्यमंत्र्यांनी नाना पटोले यांचे आभार मानत त्यांना टोला लगावलाय। नाना भाऊ, तुमचेही विशेष आभार आहेत। तुमच्यापेक्षा ते तसे लहान आहेत, 13-14 वर्षांनी माझ्यापेक्षा लहान आहेत, पण तुम्ही वाट मोकळी केल्यामुळे मागच्या वेळेस ते अध्यक्ष बनू शकले। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही नाना पटोले आमचे जुने मित्र असल्याचं म्हणत नाना पटोलेंना चिमटा काढलाय। नाना पटोलेंचा आभार मानतो, कारण आपण अध्यक्षपद नार्वेकरांसाठी रिक्त केलं आणि तिथून गाडी सुरू झाली। पण ती गाडी अशीच आणि याचा क्रेडिट तुम्हालाच आहे। किती काय नाही म्हटलं तरी तुम्हाला क्रेडिट आहे। नाना आमचे खरे मित्र आहेत। मीडिया समोर काय बोलत असतील ते ठीक आहे, ते जाऊ द्या, पण नाना म्हणत असले तरी त्यांचं आमचं प्रेम आहे। अरे सुरुवात कुठून झाली ते सांगायला नको। सुरुवात नाना करते प्यार तुम्ही से कर बैठे, नाना करते प्यार तुम्ही से कर बैठे, आणि त्यामुळे सुरुवात कुठून झाली आम्ही कसं आहे मूळ विसरत नाही। महाविकास आघाडी सरकारच्या काळात नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यात घडलेलं राजकीय महाभारत सर्वांनी पाहिलंय। नाना पटोले यांनी राजीनामा द्यायला हवा होता की नाही, पटोले यांनी राजीनामा का दिला यावर मोठ्या चर्चा झडल्या। मात्र विधानसभा अध्यक्षपदाचा दिलेला तो राजीनामा नाना पटोलेंची अजूनही पाठ सोडायला तयार नाहीये। ओम देशमुखसह कपिल राऊत, झी 24 तास, मुंबई।